बॉलर का पाटील ना, अजय पाटील. बघा नक्की सांगा. हां बरंच एकदा आपली वेळ आहे आपल्याकडे 4 ओव्हरचा. अजय झाला, नीलू आता. पहिली ओव्हर घेऊन येते ते नीलू ऑन द बॉलिंग ट्रॅक फ्रॉम द ब्रिज एंड 2. निशांत नॉन स्ट्राईकला आहेत ते निशांत आणि स्ट्राईकवर आहेत ते प्रसाद. साई पेरा ना तुमचं. ऐरोली. प्रसाद ऑन स्ट्राईक आणि नीलू पहिलीच षटक घेऊन येतील ते शानपडा संघासाठी. आणि पहिल्या चेंडूची सुरुवात वाईडच्या रूपात, म्हणजे आपण म्हणू शकतो क्रिकेटच्या अभ्यासक्रमात नसलेला हा चेंडू वाईड. स्लो स्टेडी असं आपण एक वाईड आणि एक डिक्लेअर 2. थँक्यू सर. 2 धावा पहिल्या चेंडूवरती. काय असं स्लो आणि स्टेडी आपण एक संप रनअप म्हणू शकतो तो निलूचा. आणि चेंडूलाही त्यांच्याच धावा एवढी गती देत निलू पहिला चेंडू वाईडच्या स्वरूपानंतर दुसरा चेंडू कमबॅक करत एक डॉट चेंडू. निलू फ्रॉम द बीच एंड 2 प्रसाद. आणि परत एकदा आपल्याला तीच कॉपी जी पहिला चेंडू वाईडच्या स्वरूपात भेटला तोच तो आपल्याला परत एकदा पाहायला मिळाला निलूकडून. सो आपण म्हणू शकतो एक लाईन किंवा एक लेंथ अजून त्यांना सापडलेली नाही आहे, ती लय म्हणू शकतो. दॅट वॉज अ ग्रेट डिलिव्हरी पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप कटिंग द पेस. आणि बॉल आपला हाय हॅलो करत करत कीपर के दस्तानों में परत एकदा डॉट चेंडू. आणि अशा प्रकारे एक प्रत्येक वाईट डिलिव्हरीनंतर तो कव्हरअप करण्यासाठी डॉट बॉलच्या स्वरूपात निलूचा पुढचा चेंडू टाकत आहे निलू. यावेळेला कायसा अनइव्हन्स बाउंड घेतलेला लो राहिलेला चेंडू बॅटला प्रॉपर कनेक्ट न होता एक सिंगल धावावरती समाधान मानावं लागेल ते प्रसाद. आणि स्ट्राईकवर परत घेता येत आहेत ते नवीन आहे निशांत. नॉन स्ट्राईकवर जे आतापर्यंत सगळी गंमत जमत पाहत होते ते निशांत आता स्ट्राईकवर येणार आहेत आणि यावेळेला मात्र ते नीलूला फेस करणार आहेत. नीलू फ्रॉम द ब्रिज एंड 2 निशांत. परत एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल चकमा देते हुए हाय हेलो करते हुए कीपर के दस्तानों में. दैट वाज अगेन ए डॉट बॉल फॉर नीलू. निशांत का चेंडूला काही छेडखानी करता आलेली नाही आणि डॉट बॉलच्या स्वरूपात परत एकदा नीलू. परत एकदा आपण म्हणाले तोच सेम चेंडू काहीसा लो राहिला म्हणून बॅटची बॉटम एज घेत तो कीपरच्या हातात डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव जस्ट 1 रन. आणि शेवटचा चेंडू घेऊन येते नीलू. आतापर्यंत एक जर त्यांनी वाईडचं त्यांचं जर आपण समीकरण काढलं बाजूला तर जे देखील त्यांनी चेंडू टाकलेले ते योग्य छान अप्रतिम प्रतीचे त्यांनी गोलंदाज चेंडू टाकलेले आहेत. लास्ट बॉल फायनल बॉल सुद्धा त्यांनी काढून दाखवलेला की आय हॅव द बेस्ट बॉल विथ मी. आणि यावेळेला परत एकदा डॉट चेंडू काढत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 4 धावा. 4 रन्स ऑन द 5 धावा. या 5 धावांमध्ये 3 वाईडच्या स्वरूपात त्यांनी दिलेल्या धावा आहेत. म्हणजे केवळ 2 धावा या बॅट आणि आपण बघितलं इट वॉज नॉट अ क्लीन कनेक्शन नव्हतं. बॉटम डाऊन द लाईन बॉटम लागून एक धावांचं समाधान म्हणजे एक छान अशी ओव्हर आपल्याला म्हणता येईल. 5 धावा झालेल्या आहेत त्या फर्स्ट ओव्हर नंतर. पाहूया सानपडा सेकंड ओव्हर चेंडू कोणाच्या हातात. आपल्याकडे पहिल्या ओव्हरला अजय पाटील यांचं नाव आलं होतं पण सेकंड मोमेंटला नीलूकडे चेंडू सोपवण्यात आला. आणि परत पाहूया सेकंड ओव्हर घेऊन येतील ते कोण मित्रा अजय. जी पहिली ओव्हर अजयला दिली होती कदाचित दॅट वॉज अ राईट डिसिजन. सेकंड ओव्हर घेऊन येतील की अजय यू हॅव टू बॉल. दुसरी ओव्हर तुझ्या हातात आम्ही देत आहोत. आणि 5 धावा दिल्यानंतर नीलू अजयला आता 30 लय त्याला देखील कंटिन्यू करायची आहे.
धावसंख्या 5 धावांवरती. सेकंड ओव्हर अजय पाटील आणि स्ट्राईकवर परत एकदा येतील ते प्रसाद काय दीक्षित. आणि ज्या प्रकारे निलूने सुरुवात केली होती तीच सुरुवात परत अजय पाटील यांनी देखील केली आहे, पण त्यांनी ऑफ स्टंप धरला होता, यांनी लेग स्टंप धरलाय आणि यावेळेचा जो वाईड होता तो आपल्या लेग स्टंपच्या बाहेर होता, एक धाव वाईडच्या स्वरूपात. प्रसाद दीक्षित ऑन द स्ट्राईक. ओमचा असा खेळाडू अजूनही काय कनेक्शन वाट पाहतो त्या चेंडूची जे ते षटकारासाठी नक्कीच लगावणार आहेत अजय पाटील. आणि जे बोललो तोच प्रयत्न, परंतु असफल झालेला असा प्रयत्न. चेंडूने उंची मात्र गाठली परंतु लांबी का गाठू शकला नाही आणि तो चेंडू अचूक अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि प्रसाद इज बॅक इन द पॅव्हलियन. आणि अशा प्रकारे पहिला विकेट जे सांतपाडा संघाला भेटत आहे दॅट इज आफ्टर किती 6 धावानंतर पहिली विकेट आणि त्यांची जागा भरून घेण्यासाठी श्याम येत आहेत. श्याम थोरात. अरे कोण आहे रे? श्याम थोरात स्ट्राईकवर येतील. अजय पाटील पहिला फत्र आपल्या संघाला देत. पाहूया कशा प्रकारचे पुढचे 4 चेंडू 5 चेंडू. Ajay Patil on the bowling track. Shyam Thorat on strike. Back on the track, Ajay Patil from the breeze end to Shyam Thorat. आणि यावेळेला प्रयत्न क्लिअर कट आहे. दॅट वॉज अ ग्रेट स्टॉप आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागेल ते श्याम यांना. 2 धावा. लेग स्टंपवरती फ्लिक केलेला चेंडू. छान असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. 360 मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफला जर तुम्ही असाल आणि चेंडू मिसप्लेस झाला तर नक्कीच ती 1 धाव 4 धावांच्या रूपात होऊ शकते. पाटील टू थोरात. दॅट वॉज अ ग्रेट डिलिव्हरी कमिंग इनसाइड. आत येणारा चेंडू. दॅट वॉज अ ग्रेट थ्रो. चांगली फिल्डिंग परंतु बॅट्समन क्रीज मध्ये पोहोचल्यामुळे तुमचा प्रयत्न तुमचं किती छान थ्रो असला तरी दॅट वॉज अ ग्रेट फिल्डिंग म्हणू शकतो. दॅट वॉज अ ग्रेट थ्रो. 1 धाव ना. एक छोटी 1 धाव घेतलेली आहे ती श्याम थोरात यांनी स्ट्राईकवर परत एकदा आले ते निशांत. निशांत इज ऑन स्ट्राईक. कोणाची होईल? निशांतचा देखील एक प्रयत्न होता परंतु बॉटम एज घेत परत वन डे डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. दॅट वॉज ओ माय गॉड सॉरी सर. जरा आज मी माझा चष्मा विसरलो घरी त्याच्यामुळे दृष्टी थोडी लांबपर्यंत जात नाहीये. सॉरी. चांगला चेंडू होता पण एज आपण पाहिली होती तो एज होता स्टंपवर येत 3 त्रिफळे घेतले ते चेंडूने. नऊ धावा फलकावर तिथेच थांबून आलेले आहेत ते निशांत आणि त्यांची जागा घेऊन आलेले ते प्रभात. आणि या ओव्हरमध्ये शेवटचे 2 चेंडू कशा प्रकारे अजय पाटील कुठली रणनीती करत कशा प्रकारचे चेंडू खेळतात कारण त्यांना एक चांगली सफलता भेटलेली 2 विकेटच्या स्वरूपात. बॅट्समनला काहीसं आपल्या गोलंदाजीने खेळवून ठेवणं म्हणतात त्याच्यात अजय पाटील सक्सेसफुल झालेले आहेत. आमचे व्हिडिओग्राफर संदीप गायकवाड सर आलेले आहेत. काल त्यांनी खूप छान असे एवढे छान छायाचित्र आणि व्हिडिओ टिपलेले आहेत की म्हणजे संघाचे डोळे पाळणे फुटले होते त्याच्याने. आणि एक सिंगल धावावरती समाधान मानावं लागेल ते प्रभातने अपना खाता खोला है इस 1 रन के साथ. आणि गायकवाड साहेबांकडे आम्ही अशाच प्रकारचे छायाचित्र आणि व्हिडिओज अपेक्षित आहेत जेणेकरून दॅट वॉज अ ग्रेट ट्राय परंतु कनेक्शन वॉज नॉट दॅट गुड. 100% नव्हतं आणि म्हणून तो 1 धावावरती समाधान मानावं लागेल तो श्याम थोरात यांना.
आणि ज्या प्रकारचे व्हिडिओज त्यांनी पोस्ट, खरोखर ज्या ग्रुपमध्ये ती एक शहारी आणि एक आनंदमय वातावरण निर्माण करतात गायकवाड साहेब, हॅट्स ऑफ टू यू सर. असंच चालू ठेवा. आज पण आम्ही अपेक्षा करतो तुमचा कॅमेरा असाच चालू असेल आणि असे अनेक चित्र तुम्ही टिपाल म्हणून. बॅक टू द गेम. 2 ओव्हर 11 धावा, 2 ओव्हर 11 धावांची आतापर्यंतचं चित्र आपल्या डोळ्यासमोर या दोन संघांनी उभारून ठेवलेलं आहे. पाहूया तिसरा षटक कोण घेऊन येते ते सानपाडा संघासाठी. कृष्णा जयस्वाल ऑन द स्ट्राइक विथ द बॉल इन हिज हँड्स. चेंडूचं भार दिला गेला तो जयस्वाल यांच्याकडे. एक मीडियम बॅलन्स टू रनअप आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत त्यांची जी. जयस्वाल ऑन द मार्क. श्याम थोरात बराच मैदानावर ते सगळी हालचाल आणि खेळ पाहत आहेत, अनुभव घेत आहेत. त्याच्यातून प्रयत्न मात्र त्यांचा आहे की मी कुठेतरी चौकार षटकार, परंतु अजूनही ते यशस्वी ठरलेले आहेत. एकेरी आणि दुहेरीच्याच खेळात अजूनही खेळ रंगलेला आहे. प्रयत्न तर पूर्ण आहेत, परंतु तेवढीच छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समॅनला कसं उभं ठेवावं हे कदाचित या सानपाड्याच्या गोलंदाजांकडे ती ट्रिक असावी, कारण आतापर्यंत 2 ओव्हर्स नंतर केवळ 12 धावा झालेल्या आहेत. जयस्वाल 2. परत एकदा डॉट चेंडू, एक बाउन्स पेस कट द पेस जो मला म्हणतो त्याच्यात तो का रीड करू शकले नाही आणि डॉट बॉलच्या स्वरूपात प्रभात काहीच चेंडू मोडू शकला नाहीये. जयस्वाल 2 प्रभात. आणि दिस वॉज ए नाईस डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. बॅटच्या अगदी मधोमध आलेला चेंडू, बॅट खाली आलेला चेंडू, पण काहीसं कुठेतरी त्यांची ताकद कमी पडली. ऑर कदाचित हा चेंडू सीमा रेषे पार जाण्यासारखा चेंडू होता आणि अचूक झेल टिपला आहे तो विजयने आमचे मित्र विजयाने खूप छान असा एक झेल टिपलेला आहे. आणि अशा प्रकारे तंबूत पवेलियन मध्ये परत येतात ते प्रभात. अनफॉर्च्युनेट आणि त्यांची जागा घेण्यासाठी येतात ते सोमनाथ नॉन स्ट्राईकला. श्याम थोरात बराच वेळ आपल्या समोर वारंवार पडणाऱ्या विकेट्स, कदाचित त्यांची बॅट देखील त्याचमुळे कुठेतरी अडखळली असावी. वारंवार नॉन स्ट्राईकला पडणाऱ्या विकेट्स ह्या कदाचित सायकोलॉजिकली स्ट्राईकवर असलेल्या बॅट्समनवरती बराचसा फरक सोडून जातात. एक साथ हवी असते, एक सोबत हवी असते, एक कंपनी हवी असते. आपण म्हणतो एक चांगली पार्टनरशिप नक्कीच छान स्कोर उभारण्यात मदत करते. पहा तेच झालेलं. बट ॲटलिस्ट एक आहे की यू चेंज द स्ट्राईक. तुमचा मित्र तुमचा सोबती जर बराच वेळ स्ट्राईकवर असेल किंवा मैदानात असेल तर त्याला स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईकवर आणणं हा एक कदाचित सेन्सिबल क्रिकेटचा भाग आपण म्हणू शकतो. तो कुठेसा आता तरी कमी दिसायला लागला, कारण मी मगाशी आमचे कॉमेंटेटर त्यांच्याबरोबर हेच डिस्कस करत होतो. आवश्यक धावा किती आहेत आणि कुठल्या प्रकारचा हा उर्वरित चेंडूमध्ये खेळ केला पाहिजे हे मात्र मिस होते. परत एकदा जयस्वाल that was a great delivery, just pitching outside the leg stump, परंतु स्टंपच्या ओव्हरवरून आणि डॉट बॉलच्या स्वरूपात शेवटचा चेंडू जयस्वाल यांचा आतापर्यंत केलेला भेदक मारा, छान गोलंदाजी परत त्या शेवटच्या चेंडूच्या स्वरूपात पूर्ण करू शकतात का हे पाहूया. जयस्वाल ऑन द ट्रॅक. एक स्लोअर डिलिव्हरीचा प्रयत्न होता पण तो चेंडू मात्र स्लोअर गेला, पण त्याची जी लाईन होती ती मात्र चुकली आणि ती वाईटच्या स्वरूपात एक धाव भेटली आहे ती साई एकविरा संघाला. वाईट. जयस्वाल बॅक ऑन द ट्रॅक. यावेळेला मात्र तोच चेंडू होता, परंतु यावेळेला मात्र तो बॉडी लाईनवर आल्यामुळे बॅकफुटला येऊन तो फिरवण्याच्या नादात झेल देखील, मला वाटतं तो खेळाडू जो
कॅच साठी गेला होता, समोर इंजुअर वाटतो. कोण त्यांनी जो प्रयत्न केला होता जो एका हाताने, तो कदाचित समजा इंजुअर्ड किंवा त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. एका हाताने प्रयत्न, क्रिकेटमध्ये तुम्ही म्हणता चेंडू किती लांब असावं, तुम्हाला झेलसाठी तुमचे दोन्ही हात पुढे सरसावलेच पाहिजे, तरच तो कॅच तुमचा जो झेल तो अप्रतिम आणि 100% होईल. आणि एक आपण म्हणू शकतो श्यामला भेटलेलं जीवदान. आणि ऍट द एंड ऑफ 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्या समोर चित्र आहे ते 15 धावा. 15 धावांचं चित्र आपल्या समोर रंगवलेलं आहे या दोन संघांनी. तेजस टू श्याम. आणि यावेळेला श्यामने दाखवलेला आहे एवढा वेळ मी मैदानात उभा आहे त्याचा मला पुरेपूर उपयोग केलाच पाहिजे, आणि तो उपयोग मी षटकाराच्या माध्यमातून तुम्हाला करून दाखवणार आहे. दॅट वॉज अ ग्रेट शॉट. एक 6 धावांचा षटकार आपल्याला भेटलेला आहे तो श्याम थोरात यांच्या बॅटीतून. 21 धावा फलकावर, 21 धावाचं अंधुकचं चित्र धाव फलकावरती. 4 षटकांच्या या सामन्यात 40 गुण पार करणं, 50 पार करणं आवश्यकच आहे. यावेळेला मात्र एक चांगला कमबॅक होता तेजसकडून. लाईन अँड लेंथ वॉज गुड, पेस वॉज गुड. श्याम काय समजू शकले नाही आणि यावेळेला निर्धाव चेंडू, बाद चेंडू आपण म्हणू शकतो. तेजस उंच पुढे असा लांब लचक मारा, यावेळेला मात्र चेंडू. And that's a great catch. That was a great catch. भरतने, आमचे मित्र भरताने खूप छान झेल टिपलेला. That was a great catch. ओ सर, ओके, थँक्यू. लाईनमन आहेत का आपले, जरा बघा. भरत आपण काय सांगू शकता? ओके, चालेल. मग आम्ही आमच्याकडून, आम्हाला अगोदर तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं. आपण ज्याला म्हणतो फेअर प्ले गेम, कदाचित तुम्हाला चांगला अनुभव असेल की लाईन टच झाली. ठीक आहे, आपण चेक जस्ट होल्ड ऑन. लाईनमॅनने काय लाईव्ह आपल्याकडे नियम नाही थर्ड अंपायर वगैरेचा, आम्ही इथे लाईनमॅन थ्रो चेक करतो. लाईन अंपायर तुम्ही थोडंसं लाईनमॅनशी डिस्कस करून वगैरे, कारण आम्ही कॅमेरा तिथे पाहत आहोत. ज्या पोझिशनला अँगलला कॅमेरा आहे तिथेच बांबू आलेला आहे. आम्ही जस्ट चेक केलं मदतीसाठी, परंतु कुठला अंपायर? लेग अंपायर कोणी सांगू शकतं का, कोणी मदत करते? नाही, ते बाहेर आहेत. नाही, बाहेरचे. हा, आणि आउट दिलेला आहे. दॅट वॉज अ फेअर गेम. आणि अक्षय श्याम आफ्टर ए ग्रेट इनिंग, अगदी पहिल्यापासून प्रयत्नात षटकार नंतर लगावल्यानंतर काहीसे छान झेल पाहायला मिळाला आपल्या भरतकडून. आणि श्यामची जागा घेऊन येतात ते अक्षय सुतार. 3 चेंडू या इनिंग मधले शेवटचे 3 चेंडू म्हणजे खूप महत्वाचे हे 3 चेंडू करणार आहेत. आणि आतापर्यंत जो स्कोर आहे तो आहे 21. 30 ओलांडायची की 40 ओलांडायची या 3 चेंडूतून समजेल आपल्याला. तेजस बॅक ऑन द ट्रॅक. दॅट वॉज अ ग्रेट डिलिव्हरी आणि ग्रेट पेस आणि ग्रेट लाईन.
बॉल हाई हेलो करते हुए कीपर के दस्ताने में. That was a great delivery, pitching outside the stump, line and length, the best line length. उंची तर होती, दिशा काहीशी भेटू शकली नाही आणि एक धावाच्या स्वरूपात, डिक्लेअरच्या स्वरूपात. आणि या इनिंग मधला शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल तो तेजस यांच्याकडून. शेवटचा चेंडू तेजस यांच्याकडून आहे. आतापर्यंत जी धावसंख्या आहे ती आहे 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावांचा दुंदक्ष चित्र धावफलकावर आपल्याला दिसते. या एका चेंडू नंतर ते नक्की चित्र क्लिअर होईल. व्हॉट ए ग्रेट शॉट ओव्हर द विकेट्स अँड बट परत जसं मी म्हणालो उंची तर घेतली, लांबी मात्र क्रॉस करू शकले नाही आणि राईट इन टू द हँड्स ऑफ द फिल्डर. एक छान असा झेल आणि 23 धावांवरती 22 धावा झालेल्या 23 धावांचे टार्गेट डोळ्यासमोर राहील ते सानपाडा संघासाठी. सानपाडा संघ तुम्ही छान गोलंदाजी केली, त्याच प्रकारची फलंदाजी पाहिजे, पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे दोन्ही बॅट्समॅन ओपनर अगदी जलदरित्या तयार ठेवले पाहिजे. साई एकविरा संघ कुठलाही खेळ शेवटचा चेंडू संपत नाही तोपर्यंत संपत नाही. त्यामुळे तुमच्या हातात देखील हे जे 24 चेंडू जे आहे त्या 24 चेंडूमध्ये तुमच्याकडे देखील तेवढाच वेळ आहे, संधी आहे जादू दाखवून ह्या 22 धावा कशा प्रकारे रोखता येतील हे बघण्यासाठी. त्यामुळे एक रिक्वेस्ट आहे, एक विनवणी आहे की तुम्ही लवकरात लवकर तुमचं क्षेत्ररक्षण मैदानात रंगवून घ्यावे. बा तिथे पाणी आहे रे त्यांच्यासाठी. इथल्या बाटल्या ऍक्च्युली इथल्यासाठी आहेत. त्यात एकाला माहित पडलं की जर एवढ्या संघाला 12-12, 14-14 जर बाटल्या नेल्या तर इकडे दोन हे आणलेले आहेत अजून एक अख्खा बॉक्स आहे. 14-14, 15 बाटल्या जर दिल्या तर आणि तुम्हाला रात्रभर संध्याकाळपर्यंत थांबायचं. सो बॅक इन द गेम, क्षेत्ररक्षणासाठी वाट पाहतोय तो साई एकविरा संघाची. सानपाड्याचे देखील दोन्ही ओपनर बॅट्समन आतापर्यंतचा गेम प्लॅन कदाचित दोन्ही ओपनर्सच्या डोक्यात टाकलेला असेल, लोड केला असेल. 21 धावा कशा प्रकारे तुम्हाला पूर्ण करायच्यात. हा संघ सेमीला जाईल क्वार्टर, त्याच्यानंतर हा आधीच्या याच्यात याच्यानंतर जर सेमीचे तिन्ही संघ आमच्या सिस्टम मध्ये ऍड झालेले आहेत, आमच्या सिस्टम मध्ये तिन्ही संघांची नावं कोरली गेलेली आहेत. चौथ्या संघाची वाट आहे आणि ती चौथा संघ जो आहे तो ह्या मॅच मधील जो विजेता असणार आहे तो पुढील सामना वाशी रॉयल सोबत खेळून चौथं नाव आम्हाला सेमीच्या स्वरूपात भेटणार आहे. ओपनिंग साठी सानपाड्याचे दोन ओपनर्स ओपनर्स विशाल आणि भरत. विशाल आणि भरत दोघे आलेले आहेत. विशाल आणि भरत दोघे ओपनिंग साठी आलेले आहेत आणि बॉलिंगचा बार सांभाळतील ते क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यावं दादा. याच्यानंतरचा सामना व्हायचा सेमीफायनलच्या एंट्रीसाठी, त्याच्यानंतर 4 सामने, त्याच्यानंतर 1 सामना. भरत आहेत ते स्ट्राईकवर आहेत आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते विशाल. प्रसाद दीक्षित पहिला षटक घेऊन येतील ते, ज्याने बॅटिंग मध्ये ओपनिंगचे जे आमचे फलंदाज होते त्यांच्याकडेच बॉलिंगची ओपनिंगची जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रसाद दीक्षित फ्रॉम द ब्रिज एंड चेंडूचा मारा करतील ते लेफ्ट हँडेड बॅट्समन
खूप वेळानंतर आम्हाला एक लेफ्ट हँडेड बॅट्समन पाहायला भेटला तो क्रीजवर. आणि लेफ्ट हँडेड बॅट्समनची गंमत अशी असते की जर तुमच्याकडे राईट आणि लेफ्ट हँडेड बॅट्समनचं कॉम्बिनेशन असेल तर बॉलरला बराच वेळा त्याची लाईन शोधताना बराच वेळ जातो आणि त्याच्यातूनच धावा सापडतात, त्याच्यातूनच चुका होतात. प्रसाद 2, भरत. काही सर रनअप मध्ये मोजळीत काहीतरी कुठेतरी पुढे मागे, त्याच्यामुळे परत एकदा फॉर द मार्क. That is great cricketing shot taking the catches win matches. आपण सकाळचे सत्रातले कालच्या मॅचेस जर पाहिल्यात तर केवळ फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जीवावर नाही तर क्षेत्ररक्षणाच्या जीवावर देखील मॅचेस जिंकल्या गेलेल्या आहेत. आणि कदाचित हा पहिला चेंडूवरचा पहिला झेल खूप महत्वाचा ठरला असता कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यामध्ये आणि धावा रोखण्यामध्ये देखील. प्रसाद ते चांगला चेंडू होते बट दॅट वॉज अ ग्रेट क्रिकेटिंग शॉट ऑल्सो. आपण म्हणू शकतो फ्रंट फूट काढून बॅक लिफ्टने बॉल जो लिफ्ट केलेला दॅट वॉज अ ग्रेट शॉट. परत एकदा ओव्हर द विकेट्स चौकाराच्या स्वरूपात आपण नेहमी पाहिलेला जो एलिगन्स राईट हँडेड बॅट्समन आणि लेफ्ट हँडेड बॅट्समन. लेफ्ट हँडेड बॅट्समनचा जो एलिगन्स आहे क्रिकेटचा खेळण्याची शैली जी आहे ती नक्कीच राईट हँड बॅट्समनच्या तुलनेत थोडी फार सुपिरियर किंवा चांगली आपण म्हणू शकतो. दोन्ही जे शॉट आपल्याला पाहायला भेटले छान क्रिकेटिंग शॉट्स म्हणू शकतो आपण. प्रसाद यावेळेला मात्र काहीसा पेसमध्ये बदल केल्यामुळे बॉल का रीड करू शकले नाही. बॅट बॉलची एज घेत कीपर के दस्ताने में. भारत आफ्टर 2 क्रॅकिंग शॉट पहिलाच षटकार दुसरा चौकार 10 धावा आपल्या खिशात संघासाठी जोडून परत मैदानात येत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत असतील त्यांचे मित्र अजय पाटील. बरोबर आहे, तुझ्या आधी मी सांगितलं सर नेम अजय पाटील ज्यांच्याकडे गोलंदाजीचा देखील भार होता त्यांच्याकडे फलंदाजीचा देखील भार देण्यात आला. वाढत्या क्रिकेटचं जे म्हणत होतं क्रिकेट अपडेट जसं होत असेल आहे त्याप्रमाणे ऑलराऊंडर्सची जी रिक्वायरमेंट आहे की आवश्यकता आहे ती नक्कीच वाढलेली आहे. तुम्ही एक स्किल घेऊन मैदानात जाऊ शकत नाही. त्यामुळे ऑलराऊंडर्स तुम्हाला प्रत्येक खेळाडूमध्ये तुम्हाला बॉलिंग आणि बॅटिंग स्किल दोन्ही पाहायला मिळतील. त्याच्यामुळे कदाचित ऑप्शन्स खूप ओपन राहतात कॅप्टनकडे. प्रसाद यावेळेला मात्र तोच चेंडू ज्यांनी भरतसाठी टाकला होता यावेळेला मात्र तो अजयने चांगल्या प्रकारे लीड करून बॅकफूटवर येऊन पॉइंटच्या दिशेने चौकाराच्या माध्यमातून 4 धावा घेतलेल्या आहेत. 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत आणि धावा झाल्यात त्या 14. सेम मी म्हणू शकतो द लेंथ द पेस द बाउन्स इट वॉज द सेम चेंडू जो भारतला दिला होता. पण यावेळेला मात्र अजयने तो व्यवस्थित मोजलेला आहे जाणलेला आणि बॅकफूटवर येऊन एक चांगला चौकार आपल्या त्यात धावा जोडल्यात. लास्ट बॉल ना 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 चेंडू. प्रसाद काहीसा लय सापडू शकले नाहीत 1 विकेट परंतु आतापर्यंत 14 धावा त्यांनी त्यांच्या 4 चेंडू दिलेले आहेत. 20 चेंडू 9 धावा. एनिथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. जो एकच धाव गुड स्टॉप नाहीतर हा एक अजून अतिरिक्त धाव भेटली असते. एका धावावरती समाधान मानावं लागेल ते अजयला. शेवटचा चेंडू घेऊन येतील ते प्रसाद दीक्षित फ्रॉम द ब्रिज इन 2. कोण आहे बॅट्समन नाव विसरतो पण विशाल आहे ना बॅट्समन विशाल ना पहिला चेंडू खेळतोय ना. आतापर्यंत नॉन स्ट्राईकवर उभं राहून पाहणारी गंमत जम्मत. विशाल स्ट्राईकवर पाहूया. विशाल शेवटचा चेंडू फ्रॉम प्रसाद अँड मिस्ड इट. एक डॉट चेंडूच्या स्वरूपात प्रसाद काय तो कनेक्ट करू शकत नाही. चेंडू हा हॅलो करत कीपर के दस्तानों में आणि डॉट बॉलच्या स्वरूपात शेवटचा चेंडू. अँड ॲट द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर
लक्ष्यसूत्र आहे ते 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड, 15 धावा. आवश्यकता आहे ती 18 चेंडू 8 धावा, 18 चेंडू 8 धावा. बॉलिंगसाठी प्रसादला फॉलोअप करतात ते प्रमोद. याच्यानंतर या संघातून जो विजय होईल त्यांचा सामना लगेचच सेमीफायनलच्या साठी वाशी रॉयल्स सोबत होणार आहे. प्रमोद परत एकदा स्लोअर डिलिव्हरी, काहीसा बॉल पिच करू शकले नाही, अगदी अवघड टाकलेला चेंडू, कमिंग व्हेरी स्लो ऑन द बॅट्समन, पूर्ण वेळ घेत बॉल बॅट टर्न करून एक धावावरती समाधान मानावं लागेल ते अजय पाटील यांना. विशाल ऑन स्ट्राईक, 16 धावा. प्रमोद ऑन द बॉलिंग मार्क. परत एकदा समान, म्हणजे चेंडूची जी गती आहे पुरेसा वेळ तो बॅट्समनला देत आहेत की ते बॉल पाहून कुठल्याही दिशेने भिरकावून लावण्याच्या. फॉर्च्युनेटली एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. फॉर्च्युनेट प्रमोद की हा चेंडू बाहेर न जाता केवळ एका धावावरती गेलेला आहे. अजय पाटील इज बॅक ऑन द स्ट्राईक. दोन्ही चेंडू एकाच पद्धतीचे होते. स्लो ऑन स्पिनरच्या स्वरूपातला आपण त्यांना एका प्रकारचं गोलंदाज म्हणू शकतो फ्लाईट करण्याच्या याच्यात. परंतु जो गती पाहिजे चेंडू, तुम्ही अगर जर फ्लाईट देता आणि जर एवढा वेळ बॅट्समनला दिलात तर तुमचा चेंडू यावेळेला मात्र काहीसं पेस मोजू शकले नाही, पाहू शकले नाही. तरी एक आला ना डिक्लेअर, डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव, डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. किती वाजे किती चेंडू 14 चेंडू 4 धावा, 14 चेंडू 4 धावा. अगदी शांत लयीत खेळ चालू असलेला, धावांची संख्या माहीत असताना कुठल्या प्रकारचा खेळ किती शांत गतीने, अगदी शांत चित्ताने, शांत मनाने पुढील उर्वरित 3 धावा काढायचे आहेत. कदाचित हे गणित दोन्ही बॅट्समनना जाणून आहे. प्रमोद मात्र जो त्यांना खरोखरच एक उद्देश असेल की जो चेंडू तुम्ही फ्लाईट करता, एवढा टायमिंग आणि एवढा शॉट जर बॉल टाकला तर मला वाटतं कुठलाही बॅट्समन कुठल्याही प्रकारचा तो तुम्हाला चेंडू नक्कीच भिरकावून लावेल. आणि अशा प्रकारे सानपडानी यांनी हा संघ हा सामना जिंकलेला आहे. आणि जिंकलेला सामना आता तुम्ही खेळणार आहात तो वाशी रॉयल्स आणि सानपडा तुमच्यात जो होणारा हा सामना आहे त्यातला जो संघ विजय होणार आहे त्याचं नाव फलकावर सेमीफायनलिस्ट चौथ्या सेमीफायनलिस्टच्या नावात रूपांतर आम्ही तो कोरणार आहोत. त्यामुळे खूप महत्वाचा विल बी एलिजिबल फॉर द ट्रॉफीच्या अगदी जवळ जाणार या सामन्यानंतर. थँक्यू. हो ते 4 झाले ना. ऐरोली कोळीवाडा, नंतर कुशल सारसे, नंतर तिसरा संघ होता श्रीकृष्ण दिवा आणि चौथा हा संघ ठरणार आहे. त्यामुळे खूप अटीतटीचा आणि महत्वाचा संघ ही टीम मॅच ठरणार आहे. आणि मॅन ऑफ द मॅच साठी आम्ही बोलतो अजय पाटील यांना, ज्यांनी ऑलराऊंड परफॉर्मन्स केलं, गोलंदाजी फलंदाजी. अजय पाटील, थँक्यू. सर विचारू सर, कॅन यू टेक दिस माईक? आम्ही जेवण घेतो, आमचं लंच टाइम, विल हॅव लंच. आणि आम्हाला एका काय म्हणतो स्कोररची पण आवश्यकता लागेल. मॅन ऑफ द पिच